म्हणजे आता 5-6 दिवस धुवाधार पाऊस पडतोय, लोक घरातनं बाहेर पडत नाही, ट्रेन बंद झालेले आहेत, एअरपोर्ट थांबलेले आहेत, सर्व काही थांबलेले असताना भर पावसामध्ये त्यांनी एवढं डिगिंग केलेलं आहे खाली, आणि डिगिंग करताना संपूर्ण चारी बाजूनी पायलिंग करायला पाहिजे होतं की माती सरकू नये, ती त्यांनी केलेली नाही आहे. हा संपूर्ण निष्काळजीपणा त्या माणसाच्या जीविताला आलेला आहे. आणि तो मनुष्य गरीब असला तरी तो मनुष्य आहे ना, त्याच्या घरादारात मुलं बाळं असतील, ते हे झालेलं. त्याला म्हटलं त्याच्यावरती आता जाऊन पोलीस स्टेशनला ताबडतोब गुन्हा दाखल करा, आणि त्यांनी ज्या कंडिशन आहेत त्या फॉलो केले नाहीत तर कामही थांबवून टाका, आणि त्याच्यावरती योग्य ती शासनाच्या माध्यमातून योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. सर, याच्यामध्ये जखमी किती आहे आणि याच्यामध्ये एक जण एक्सपायर झालेला आहे आणि 2 जखमी आहेत, त्यांना ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. काय कारवाई मध्ये होणार? नक्कीच त्याला अरेस्ट होईल. हा एवढा निष्काळजीपणा एखाद्याच्या जीवाला मुकलेला आहे ना, तर कायद्याने त्याला जो योग्य शासन करायचं ते नक्कीच केलं जाईल आणि काम थांबवलं जाईल. मतलब 3 आदमी थे, एक जो एक्सपायर हुआ मेरे पीछे काम कर रहा था और एक मेरे आगे काम कर रहा था. उसका पैर दबा था, पहले उसका पेट चला गया, ये पैर दबा था उसका मट्टी में. और जो ऑफ हो गया वो उसका नाम क्या है? प्रेमचंद उसका. और तुम्हारा नाम? संजय कुमार. और तीसरा आदमी? उसको नहीं पता मेरे को. और कितने लोग हैं अंदर? अब हम देख नहीं पाए. फिर भी होगा ना, 2-4 लोग काम कर रहे थे तभी कितने लोग थे वहाँ पे? 5-6 लोग थे. तो मतलब अभी फिलहाल 3-4 लोग और अंदर है. मालूम नहीं है कि कहाँ और है. आप लोगों को कुछ सेफ्टी नहीं दिया था पहनने के लिए वहाँ पे? नहीं, कुछ भी नहीं, ऐसे ही काम कर रहे थे वहाँ पे? मट्टी हटा रहे थे. सेफ्टी दिया नहीं था कुछ भी? कुछ भी हेलमेट? बोले जूता उता कर. कितने बजे हुआ ये? 11:30-12 बजे. ओके. अभी तुमको बराबर है? ये पैर मतलब ये ठीक है, अभी तक जो अभी करते हैं, बात करते हैं. मृत हुआ है उसका